नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं। काल तर शेतकऱ्यांना वाटलं पण नव्हतं असा पाऊस आमच्या भागात पडेल। अक्षरशः केज तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने नदी नाले हे आपल्याला फुल भरून जाताना पाहायला मिळालं। केज तालुकाच नव्हे तर इकडे सेलू, मानवत मुसळधार पाऊस झालेला आहे। परभणी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला। तसेच जालना जिल्ह्यात देखील घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसाने खूप थैमान घातलेले होते। मात्र आता पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये तीव्र झाल्याचं चित्र काल आपल्याला बघायला मिळालं। मात्र आता पुढचे काही तास देखील राज्यासाठी महत्त्वाचे आहेत। नेमके आता कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट आहे ते देखील आता आपण सांगणार आहोत। इथून पुढे आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण काही जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा अंदाज ठरणार आहे। अचानकपणे पावसाचा वेग खूप जोरदार आता बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी असे संकेत देखील पाहायला मिळत आहेत की ओला दुष्काळ पडतो की काय असं शेतकऱ्यांना वाटत आहे, कारण खूपच अतिभयंकर पाऊस झाला। एकतर पाऊस जुलै महिन्यामध्ये खूप दिवस नव्हता, जूनमध्ये पण बराच जून महिना कोरडा गेला होता। मात्र त्या भागात अक्षरशः 3 ते 4 दिवसातच पावसाने अशी हजेरी लावली की नदी नाले आता तुडुंब भरून वाहतानाचं चित्र हे आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे सर्व काय अंदाज आपण बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केल्यावर रोज हवामान अंदाज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील ते आपण नक्कीच सांगणार आहोत। तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता राज्याची तुम्हाला वाऱ्यांची दिशा सांगतो। सध्या स्थितीला बघू शकता, हा भारताचा मॅप आहे। पूर्ण भारतामध्ये काल एक मोठं पावसाळी वातावरण बघायला मिळालं। यामध्ये सर्वाधिक जोर मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये काल पावसाचा बघायला मिळाला, कारण थोड्याशा वादळी सिस्टममुळे, कमी दाबाच्या थोड्याशा चक्रकार सिस्टममुळे आपल्याला मराठवाड्याच्या भागात, विदर्भाच्या भागात, जे काय मध्य प्रदेशचे भाग आहेत, MP साईड या भागात खूप जास्त पाऊस बघायला मिळाला। उत्तर महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस पाहायला मिळाला। तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी झाल्या। पिकांपुरता चांगला पाऊस काही ठिकाणी झालेला आहे। तर पूर्ण जी कोकण किनारपट्टीची साईट आपल्याला आसपासची बघायला मिळत आहे, या कोकण किनारपट्टीला देखील तुफान पावसाने काल हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला समोर दिसून आलेलं होतं। चांगला पाऊस कोकण किनारपट्टीला देखील झालेला होता। आता सध्या बघू शकता पावसाची वारे आता पाहायला मिळत आहेत। तसेच अरबी समुद्राकडून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने आहेत, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे हे दक्षिणेकडे अशा वाऱ्यांचा प्रवाह सध्या सुरू आहे। आता यामधून नेमक्या कोणत्या जिल्ह्याकडे पावसाचे आता वातावरण सरकत आहे, आता या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांची नावे बघूया। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण खूप महत्त्वाचा अंदाज हा ठरणार आहे। जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांचा सर्वात मोठा त्यांना सविस्तर अंदाज बघायला मिळेल। शेतीच्या कामाचं नियोजन देखील तुम्हाला करता येईल। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता येत्या 2 तासामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस त्रिंबक, जव्हार, नाशिक, सिन्नरचे भाग असतील, निफाडच्या या भागात हजेरी लावेल। मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील। काल चांगला पाऊस झाला। कोडोली, कापडा, वाणीचा भाग असेल, या ठिकाणी येवला, कोपरगाव, मनमाडच्या भागात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते। या ठिकाणी पाऊस राहणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील। तसंच इकडं मालेगाव, धुळे, साक्री, अहवाचा भाग असेल, या ठिकाणी पाचोरा, जळगावचे भाग मध्यम स्वरूपाचा किंवा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। अधिक पावसाचा जोर इकडे धुळे, साक्री, अहवा, नवापूर, नंदुरबार, वार याचा भाग असेल, शिरपूर भाग असेल, सेनवा भाग असेल, जळगाव, पाचोरा, माळेगावच्या या ठिकाणी बघायला मिळणार आहे। चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी या ठिकाणी लागणार आहे। मध्यम पाऊस राहील, एका दुसऱ्या ठिकाणी शेताच्या बाहेर पाणी निघेल, अशा प्रकारे पावसाचं आगमन आता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता हे झालं उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचं नाव। तसंच इकडं जो अहवाचा भाग आहे, सटाणा, सातपुत्राचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं, काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच आता हजेरी लावणार आहे। तर चला अजून आता पाऊस पडणारे पुढचे तालुके बघूयात, कारण खूपच वेगळी परिस्थिती आता निर्माण होणार असून राज्यात काही ठिकाणी पावसाचा हा मोठा अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता अधिक पाऊस पडणारे जिल्हे कोणते आहेत या ठिकाणी बघूयात। तर या ठिकाणी पाहू शकता, आता चाळीसगाव, कन्नडचे भाग असेल, याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मनमाड उत्तर साईड पाऊस राहणार आहे। या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, काही ठिकाणी जोरदार हजेरी लागेल। धुळे, पारोळा, इरुंडलच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे। पाचोरा, पारोळा, इरुंडल, आमळनेरचे हे जी भाग आहेत या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे। तसेच साक्रीच्या बी भागात, भोकवेलच्या भागात पाऊस राहणार आहे, असं नाही की या ठिकाणी बंद राहील। या ठिकाणी पावसाची हजेरी लागेल। तसेच शिरपूर, चोपडाचा भाग आहे, यावल, जळगाव, सौदा, जामनेरचे हे भाग आहेत, याही ठिकाणी चांगली पावसाची हजेरी
लागेल, कुठे मध्यम होईल, कुठे जोरदार होईल, मात्र पाऊस हा नक्की होणार आहे. हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा. चांगल्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण या बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तसंच इकडे खामगाव, अकोला, कारंजा, अकोटच्या भागामध्ये, चिखलीच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहणारच आहे किंवा काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. कारण आता काही ठिकाणी तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. तीव्र स्वरूपाचं जे पाऊस देणारं वातावरण जे आहे ते उत्तरेकडे थोडं आता सरकलेलं आहे. मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचे वातावरण होतं. हे जे तुम्हाला स्क्रीनवर वातावरण दिसत आहे एकदम रेड एरिया, थोडासा पांढरा भाग आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. हेच वातावरण काल विदर्भावरती होतं व त्याच प्रभावामुळे मराठवाडा, विदर्भामध्ये अधिक पाऊस झाला. नदी नाल्यांना अक्षरशः तुफान पाणी आल्याचं बघायला मिळालेलं होतं. ही सिस्टम काल पूर्णपणे राज्यावर होती. आता फक्त ती कुठं उत्तरेकडे थोडीशी सरकली आहे. मात्र पावसाचा प्रभाव यामुळे तसाच राज्यामध्ये काही भागात आता राहिलेला आहे. पुढच्या काही तासामध्ये चांगला पाऊस बऱ्यापैकी भागात होण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे आता चला पुढील जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या येत्या 2 तासामध्येच वाशिमला चांगला पाऊस होणार आहे. लोणार, चिखलीला चांगला पाऊस होणार आहे. कारंजाला मध्यम पाऊस होईल. शेताच्या बाहेर काही ठिकाणी पाणी निघेल अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त तुम्ही बघत चला, तुमच्या भागाचा अंदाज पाहायला मिळणार आहे. वाशिमच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी कमेंट देखील केलेले होते, आमच्या भागातील काय अंदाज राहील. तर वाशिमकरांनो काळजी नसावी. चांगला पाऊस ज्या ठिकाणी झाला नसेल त्या ठिकाणी आज होऊन जाईल. आज चांगलं वातावरण आहे. मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस आता होणारच आहे. लोणार, चिखली, सिल्लोड, खामगाव येत्या 2 तासात लवकरच पावसाला आता चांगली सुरुवात होणार असून तुफान पावसाचा अलर्ट बघायला मिळणार आहे. काल अक्षरशः शाळा देखील आपल्याला बंद पाहायला मिळत होत्या. विदर्भातील काही ठिकाणच्या शाळांना काल सुट्टी जाहीर केलेली होती. म्हणजे खूप भयानक स्वरूपाचा पाऊस झालेला होता. सर्वात मोठा बदल पावसात झाल्याचं देखील चित्र समोर आलेलं होतं. तसेच आता एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे अमरावती, वर्धाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं वातावरण देखील बघायला मिळणार आहे. अमरावती, आर्वी, अचलपूर, वरुड, कोडोलीच्या भागात देखील पावसाचं आगमन लवकरच होणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे. तर चला आता मोठमोठे पावसाचे क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात सध्या सक्रिय होत चाललेले आहेत व कुठे आता मुसळधार पाऊस पडेल व आता पावसाचं आगमन जे आहे ते किती दिवस असंच राहणार आहे ते देखील आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढचे काही तास तर महत्त्वाचे ठरतीलच. नागपूर जिल्ह्यासाठी देखील अलर्ट असून आता नागपूर जिल्ह्यात पाऊस सुरूच राहणार आहे. नागपूर, कोडोली, आर्वी, भंडारा, घोटी, वरुडच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सुरूच राहण्याचा अंदाज बघायला मिळतोय. तसंच इकडे सवनेरचा भाग, तुमसर, रामटेकचा भाग, नरखेड, काटोल, वरुडचा भाग असेल या भागात चांगला पाऊस होणार आहे. सासूरच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे आपल्याला गोंदिया जिल्हा असेल, गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी पाणी होणार आहे. अशा स्वरूपाचा पाऊस म्हणजे जोरदार पाणी हे आपल्याला काही भागामध्ये अजून देखील बघायला मिळणार आहे. असं नाही की पूर्णपणे पाऊस उघडणार आहे, काही ठिकाणी पाऊस पडणार नाही असं नाहीये. बहुतांश भाग पाऊस कव्हर करणार असून जोरदार अशी पावसाची तुफान बॅटिंग ही राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. रामटेक, तुमसरच्या भागात देखील चांगला पाऊस राहील. तसंच इकडं गोंदियाच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाचा अंदाज पाहायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे रामटेकचा बहुतांश भाग पाऊस चांगला व्यापणार आहे. तुमसर, गोंदिया या भागात देखील जोरदार अशा स्वरूपाची पावसाची हजेरी लागू शकते. हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी स्पष्टपणे समजून घ्यावा. तर चला आता जोरदार हजेरी लावणारे जिल्हे कोणते आहेत व आता काही जिल्ह्याकडे पाऊस जी आहे ती मोठ्या प्रमाणात सरकत आहे. पावसाची ढग आता कोणत्या जिल्ह्याकडे हळूहळू वाटचाल करत आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघूयात. कारण एक मोठा बदल होऊन आता पावसाचे ढग बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगलं आगमन करणार आहे. तर चला ते पण बघूयात. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जिल्ह्याचा भागाचा विभागाचा अंदाज सविस्तर बघायला मिळणार आहे. प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. काल अतिमुसळधार पाऊस झाला, किती तालुक्यामध्ये झाला तर परभणी जिल्ह्यात देखील 30 ते 40% भागात तर नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे. केज तालुक्यात, संपूर्ण केज तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला, एकही गाव सुटलेलं नाहीये. तसं म्हटलं तर बीड जिल्ह्यातील एकही असा भाग सुटलेला नाही की त्या ठिकाणी पाऊस नव्हता. मध्यम स्वरूपाचा झाला, कुठे जोरदार स्वरूपाचा झाला, पण पाऊस खूप चांगला झालेला आहे. एकही भाग बीड जिल्ह्यातील वंचित राहिलेले नाहीये. चांगली पावसाने हजेरी लावलेली आहे. परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, नांदेडला अतिमुसळधार पाऊस झाला, नदी नाले सर्वच वाहू लागलेले होते. तसेच इकडे उत्तरेकडील जालनाचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर मुसळधार पावसाने हजेरी लावली. परभणीमधील सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. तसेच धाराशिव मधील परंडा उत्तर साईड खूप चांगला पाऊस झाला, नद्यांना पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर आता येत्या 2 तासात अजून पावसाची शक्यता काय भागात बघायला मिळणार आहे. तर यामध्ये इकडे बघू शकता
जो माजलगावचा भाग आहे या ठिकाणी हलका पाऊस राहील, मध्यम स्वरूपाचा राहील. नाशिक जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता मात्र राहणार आहे. नाशिक पासून इकडे पुणेपर्यंत पावसाचा अंदाज चांगला राहणार आहे. घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस राहील. गोरेगावला पाऊस आहे. अहिल्यादेवी नगरमधील जे काही थोडेफार भाग राहिले असतील त्या भागात देखील आज पाऊस होऊन जाईल. हलका मध्यम पाऊस सुरू राहणार आहे. इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, जामखेड, केज तालुक्यात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळू शकतो. तसेच अजून काही तालुक्यात पावसाची शक्यताही वाढतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये आता उत्तर साईडची कोणते तालुके आहेत त्याबाबतचा अंदाज आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीचा विचार करता नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देखील बहुतांश भागात चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. परळी, माजलगाव साईड जोरदार पावसाची हजेरी जी काल झालेली होती आज देखील पाऊस राहील. मात्र तुरळक भागात हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. अशा प्रकारचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच इकडे उत्तर साईड उमरखेड, आदिलाबादचे भाग असतील याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस राहील. तसेच निर्मल, आदिलाबाद, चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी चांगली हजेरी लागणार आहे. पांढरकवाडा, आदिलाबादच्या भागात, उमरखेड, चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्यावा. तुफान स्वरूपाची बॅटिंग काही ठिकाणी राहणार आहे. तर चला आता उर्वरित राहिलेल्या महाराष्ट्राचा अंदाज बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता सोलापूरला पाऊस राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. काही ठिकाणी जोरदार हजेरी लागू शकते. मात्र तुरळक भागात राहील. कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस. साताऱ्यामध्ये पाऊस आहे. कराड, वडूज, विटाच्या भागात पावसाची शक्यता राहणारच आहे. मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस थोड्याफार भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. बारामतीचे भाग असतील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, जतचे भाग असतील या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. पंढरपूरच्या देखील काही भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज हा बघायला मिळू शकतो. ही देखील शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार पाऊस राहील. मात्र पाऊस नक्की होणार आहे. तर हा पाऊस आजच नाही तर उद्या देखील राहील. मात्र उद्या पावसात जोर काही भागासाठी कमी होतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वातावरणात काय बदल झाले तर या चॅनलवरती लवकर हवामान अंदाजाची बातमी दिली जाईल. त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.